महामेट्रो रेल्वेच्या माजीवाडा ठाणे येथील कार्यालयात ईडन वुड्स रहिवाशांचे शिष्टमंडळ, महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, कार्यकारी संचालक सुरेश पाखरे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी आणि खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये रिंग मेट्रो मार्गाबद्दल स्थानिक जागेमध्ये बदल संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। रहिवाशांचा प्रमुख मुद्दा रिंग मेट्रो मार्गाबद्दल आणि स्थानक जागेत बदलाबाबत ईडन वुड्स रहिवाशांनी आग्रही आहेत। खासदार नरेश मस्के म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करणं ही आपली जबाबदारी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि शहराचा विकासही योग्य पद्धतीने होईल अशा समन्वयातून या मेट्रोचं काम करण्यात यावं असा स्पष्ट संदेश देखील त्यांनी यावेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिला आहे। नागरिकांच्या सर्व सूचना अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, तसेच त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील असा शब्द यावेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ईडन वुड्स रहिवाशांना दिला आहे। सदर बैठकीत ईडन वुड्स कॉम्प्लेक्समधून प्रतिनिधी रजनी पितळे, विवेक सोनार, श्रीदेवी पिल्ले, राजेश अनंतकृष्णन, विलास तसखेडकर, सुधांशू चौसाळकर, दिनेश कांडपाल, श्रीराम नगरकर, रवी अय्यर, हिरानंदानी मेडोजमधून संतोष विश्वनाथन उपस्थित होते। रहिवाशांनी दिलेल्या मौल्यवान सूचना अनुभवी अभियंता श्रीराम नगरकर, रवी अय्यर, राजेश अनंतकृष्णन यांनी मौलिक सूचना केल्यात आणि तांत्रिक बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या।